चारू, मी काहीतरी विचारलं तुला. तू आनंदी आहेस ना? तुम्हाला वाटत नाही का मी आनंदी येते? मला काय वाटतं याला महत्त्व नाही आहे चारू. तुला काय वाटतं? तू काय फील करतेस हे महत्त्वाचं आहे. आहे. मी आनंदी आहे. मला जाणवतंय तू तितकीशी आनंदी नाहीयेस. बऱ्याच गोष्टी तुझ्या मनासारख्या होत नाहीयेत आणि तुझ्याच घरात तुलाच ॲडजस्टमेंट करावी लागते. अहो, घर म्हटल्यानंतर ॲडजस्टमेंट ही आलीच ना. पण तुला जरा जास्तच करावी लागते आणि मी अजून काही करू शकलो नाही याचं मला जास्त वाईट वाटतंय. नका वाईट वाटून घेऊ. आपल्या माणसांसाठी जेवढं जमेल तेवढं करा. नाही, आपल्या माणसांसाठी कर. माझं त्याबद्दल काही म्हणणं नाही आहे. पण चारू, काही गोष्टी तुला सहन करायची गरज नाही आहे. दुर्गेश्वरीची हिंमत झाली त्या दिवशी तुझ्या अंगावर चालून येण्याची. हे सहन नाही करायचं असतो. ही सगळी त्या भुवनेश्वरीची शिकवण आहे. तुला कळतंय ना, जाणवतंय ना? मी तुला आधीही म्हटलं होतं चारू, तुम्हा दोघींच्या फक्त दिसण्यात साम्य आहे. बाकी ती बाई इतकी स्वार्थी होती ना. प्रत्येक गोष्ट तिला स्वतःच्या मनाप्रमाणेच लागायची आणि जर ती घडली नाही तर ती करण्यासाठी काय वाटेल ते करेल ती. आणि तू बघ, अगदी तिच्या विरुद्ध शांत, संयमी, सगळ्यांना आपलंसं करणारी. जाऊ द्या तो विषय, सोडा. आता माणसांचे स्वभाव तर नाही ना आपण बदलू शकत. घरात जेव्हा आपण एकत्र राहतो तेव्हा त्या माणसांच्या स्वभाव सकट आपण त्यांना एक्सेप्ट करतो. आणि खरं सांगू का, त्या दुर्गेश्वरींच्या वागण्याचं मला काही वाईट वाटलं नाही. खरंच नाही. घर म्हटल्यानंतर भांड्याला भांडं हे लागणारच. आणि खरं सांगू, मनात राग ठेवून आपल्याला एकत्र राहता नाही येणार. मला नाही जमणार तसं. मला आश्चर्य वाटतं चारू तुझ्या या शांत, संयमी स्वभावाचं. कसं जमवतेस तू? आणि हे पहिल्यापासून आहे तुझं, मला आठवतंय. आपल्या लग्नाच्या वेळेला नाही का आपण ठरवलं होतं की लग्नात कसलाही गाजावाजा करायचा नाही, अत्यंत साधेपणानं आपल्याला हवं तसं लग्न करायचं. आणि माझ्या मामाकडची मंडळी टिपिकल, त्यांना सगळा भपका, सगळा गाजावाजा हवा होता. आपण त्यांना समजावून सांगितलं की साधं लग्न करूया. त्यांनी तोंड देखलं मान्यही केलं तेव्हा, पण मनातनं त्यांना काही पटलेलं नव्हतं. म्हणजे त्यांना कदाचित असं वाटत असावं की सूर्यवंशींच्या घरातलं लग्न आहे आणि असं साधं, असं कसं. ऐन वेळेला त्यांनी तो मोठ्या वरातीचा घाट घातला. चारू, माझ्या पोटात गोळा आला होता. म्हटलं एवढं सगळं आपण ठरवलं, एवढं समजावून सांगितलंय त्यांना आणि ते ऐन वेळेला वरात वगैरे काढतायत. ते फटाके, ती आतिषबाजी वगैरे, तुला काय वाटेल? मी भीत तुला विचारलंही होतं की चारू, तुला ह्या सगळ्याचा त्रास होतोय का, राग येतोय का? तर तू मला म्हणालीस की हरकत नाही हो, असू द्या, आपली माणसं आहेत, त्यांचंही मन राखूया. आणखी एक बोलली होतीस तू, लग्न दोन माणसांच्या मध्ये नाही होत, दोन कुटुंबामध्ये होतं. सगळ्यांची मनं सांभाळायला हवीत. थोडं तुमचं, थोडं आमचं, असं घेऊन एकत्र पुढे जायला हवं. मला इतकं कौतुक वाटलं होतं चारू. म्हणजे लग्नापूर्वी मी तुला ओळखत होतोच, पण त्या क्षणी मला तुझ्या स्वभावाची खरी ओळख पटली. आणि मग मला जाणवलं की आपला संसार आता सुखाचा होणार आहे. तुला आठवतंय ना सगळं? तेव्हाच मला कळलं होतं चारू की आपला संसार सुखाचा होणार आहे. तुला आठवतंय ना सगळं? नाही, मला काहीच आठवत नाही. चारू, आपण पुन्हा त्यांचं लग्न लावून द्यायचं. अहो तुम्ही काय बोलायला, तुमचं तुम्हाला तर कळालं काय? त्यांचं लगीन लावून द्यायचं म्हणजे? अहो अधिपती, मला खरंच असं वाटतं की आपण आई आणि बाबांचं लग्न लावून देऊ शकतो. अहो काय गरज नाही हो या गोष्टीची. गरज आहे. ती मग तुम्हाला वाटत असेल गरज, मला काय गरज वाटत नाही त्याची. आणि मी तुम्हाला परत परत हेच सांगतो की झालंय त्यांचं लगीन, आता परत तीच गोष्ट करण्यात काय पॉईंट आहे? लगीन काय 2-2 होत असतील? अधिपती, मी पुन्हा लग्न लावून द्यायचा विचार करते यासाठी की आईंना त्यांचं लग्नच आठवत नाही. तुम्हाला कळतंय का? इतक्या वर्षांची गॅप पडली आहे आणि ऍक्सिडेंटमुळे त्यांना बऱ्याच गोष्टी आठवत नाहीये. जर आपण त्या सगळ्या गोष्टी आठवून देण्यासाठी, त्या दोघांना एकत्र आणण्यासाठी, त्यांच्या नात्याची नवीन सुरुवात करून देण्यासाठी त्यांना मदत केली तर काय हरकत आहे? आणि बघा तुम्ही, त्यांना ऍक्सिडेंटमुळे गोष्टी आठवत नव्हत्या, बरोबर, पण जसं मी त्यांना ह्या घरी घेऊन आले तसं तसं हळूहळू त्यांना गोष्टी आठवू लागल्या.
ह्या अंदाजानुसार मला असं वाटतं की आपण त्यांचं लग्न लावून देणं गरजेचं आहे. पण तुमचे काय सगळेच अंदाज बरोबर असतील असं आहे का? अहो मला मान्य आहे, एखादा अंदाज चुकू शकतो, पण त्यातून काही वाईट तर घडणार नाही ना. आणि आपण एका लग्न झालेल्या जोडप्याचंच लग्न लावून देतोय पुन्हा. अहो मग तेच मी म्हणतोय तुम्हाला, परत तेच सांगतो मी, जर लगीन झालंय त्यांचं तर परत तेच गोष्ट करण्यात काय. बरं बरं ठीक, ते जाऊ दे. तुम्ही असा विचार करा की त्यांची 50वी अॅनिव्हर्सरी आहे. त्यांचं जेव्हा लग्न झालं तेव्हा आपण नव्हतो तिथे, म्हणून आपल्याला त्यांचं लग्न लावावं असं वाटतंय. असा विचार करा ना तुम्ही. असं करतात हल्ली लोक करत असतील, आपल्याला काय ते काय बरोबर वाटत नाही. म्हणजे असं जर लग्न आपल्या मुलांनी नातवंडांनी लावायचं ठरवलं भविष्यात, तर तुम्ही त्यांना पण विरोध करणार? आपलं लगीन परत मग ते आपल्या पोराबाळासनी लावावं असं वाटलं तर ते बघतील हो. पण मला वाटत नाही ना आता त्यांचं लगीन लावावं. पण का? हे बघा, तुम्हाला मी हजारदा सांगितलं, तुम्ही लई चांगल्या याचा म्हणताना तुम्ही लोकांचा विचार करताय, पण तुम्ही त्यांच्यामध्ये पडू नका. त्यांच्या दोघांचा विचार तुम्ही खरंच करू नका. असं कसं म्हणू शकता तुम्ही अधिपती? त्यांच्यामध्ये पडू नका म्हणजे? ते आई वडील आहेत तुमचे, माझे सासू सासरे. त्यासण्यासारखं आमची आई आई म्हणू नका हो. तुम्ही सत्य नाकारल्याने ते बदलणार नाही अधिपती. त्या आहेत तुमच्या आई, आणि हे सत्य तुम्हाला कधी ना कधीतरी मान्य करावं लागणार आहे. ते मान्य केलेलंच आहे की मी, पण त्यासनी काय आईचं स्थान नाही देऊ शकत ना. तुम्ही हजारदा काय 1,00,000 वेळा सांगितलं तरी मी नाही करू शकत ही गोष्ट. समजलं ना? अचानक उठून ते आमच्या समोर येणार आणि त्यासनी आम्ही आई मानायचं, हे काय होऊ शकत नाही. रात्र राहिला विषय त्यांच्या लग्नाचा, त्याच्यात काय मला रस नाही. मला उलट हे चुकीचंच वाटतं, हे काय बरोबर वाटत नाही. कसं पटवून देऊ तुम्हाला? नाहीच पटवून देऊ शकत मग तुम्ही आम्हाला. एक मिनिट थांबा. बोल रव्या. त्या जयवंताचा पत्ता लागला. एक नंबर, शाबास बाबा. हा, तो त्याच्या दुकानात नाही गावला, तो त्यात तिकडं. अरे तो कोणीकडे बी असून दे, पाताळात असला तरी तिथे जाऊन गाठूया आपण त्याला. आता टेन्शन घेऊ नकोस. तू कुणीकडे आहेस आता? मी आता घरलाच आहे. बर, एक काम कर, फॅक्टरीत ये, मी बी तिथंच येतो, तिथनं एकत्र जाऊया आपण. हा ऐका ना, थांबा थांबा, आता 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 काय बोलू नका. आता महत्वाचा विषय आहे, त्या स्टेजवाल्याचा पत्ता लागलाय, त्याला गाठायचा आहे. आणि मी तुम्हाला सांगतो, तुम्ही ह्या दोघांच्या विषयात पडू नका, मला बी त्यात घेऊ नका. समजलं ना? सोडून द्या तो विषय. नाहीये शक्य मला तो विषय सोडणं. पण मी बी तुम्हाला मदत करणं शक्य नाही. चारू, काय म्हणतेस? तुला यातलं खरंच काही आठवत नाही? नाही, चारू, तुम्ही राग मानू नका, पण मला ना आपलं लग्न झालेलंच आठवत नाही. अपघातानंतर मला बरीच वर्ष काहीच आठवत नव्हतं. मी कोण आहे, कुठून आले, या प्रश्नाची काही उत्तरच नव्हती माझ्याकडे. माझ्यावर उपचार सुरू झाले आणि हळूहळू काही काही गोष्टी मला आठवायला लागल्या, पण तरी पूर्णपणे असं काही आठवत नव्हतं. हां, एकच गोष्ट मला व्यवस्थित आठवत होती, ते म्हणजे माझा अधिपती. त्याचा जन्म, त्याचं बालपण, त्याच्या खोड्या, त्याची निरागसता, हे सगळं व्यवस्थित आठवत होतं मला. बाकी मी चाचपडतच होते. ठीक आहे, तू स्ट्रेस नको घेऊ. आता मी समजू शकतोय. तुम्ही समजून घेताय म्हणून मी खरं तर इथे थांबले. आय एम रिअली सॉरी, पण मी अजून स्वतःलाच सापडले नाही आहे. आणि म्हणूनच असेल की अजूनही आपल्यामध्ये अंतर आहे. मला ना थोडा वेळ लागेल. जसजसा वेळ जाईल तसा हळूहळू सगळ्या गोष्टी स्पष्ट होत जातील, पण त्याला वेळ लागेल मला. काही हरकत नाही याच्यावर. कितीही वेळ लागू दे, तुला हवा तेवढा वेळ घे. मी वाट बघेन आणि मी तुझ्या सोबत असेन कायम. मी काय करणार आणि कशाला? मला सपोर्ट करणार, त्यांना एकत्र आणण्यासाठी. आपण त्यांचं लग्न पुन्हा लावून द्यायचं. त्याच्यात काय मला रस नाही बघा. मला उलट हे चुकीचंच वाटतं, हे काय बरोबर वाटत नाही. काय ग? कसला विचार करतेस? हा? नाही काही नाही. काय नाही म्हणतीयस? आणि कसला तरी विचार करतेस? कसलं टेन्शन आहे काय? नाही टेन्शन नाही,
पण मी विचार करतच होते कसला विचार करत होतीस? आई बाबांचा. त्यांच्यात नीट बोलणं होत नाही हो आजी. अगं बोलतेत की ते आपल्यासमोर, ते आपल्या बरोबर असले ना की त्यांचं आपल्याशी नीट जमतं. पण त्या दोघांमध्ये नवरा बायको म्हणून जे नातं आहे ना ते म्हणावं तसं फुललेलं नाही. असं आहे वय. कसं आहे म्हणजे जावई बापू त्यांना सवय आहे ना व या घराची, या वातावरणाची. आता चारुलताबाई इतके वर्ष घरापासून दूर होत्या, त्या सरावल्या नाही या घराशी, वातावरणाशी. म्हणताना त्रास होत असेल त्यांना. तुमचं म्हणणं बरोबर आहे. खूप त्रास होतोय आईंना, आणि आईंना ते कोणाला सांगताही येत नाही. माझ्याशी बोलल्या त्या एक दोनदा, पण शेवटी नवऱ्याशी संवाद साधणं वेगळं. खरं आहे बाई तुझं. अगं दुर्गीने त्यांना किती त्रास दिला. मी झापलं दुर्गीला, पण ही त्यांना कळून सुद्धा त्याचा काही फरक पडणार नाही ना. आधिपती त्यांना आई मानत नाही याचा जास्त त्रास होत असणार त्यांना. एक बाई आणि आई म्हणून मला त्यांचं मन समजू शकतं. म्हणूनच मी तुमच्याशी ही गोष्ट बोलले. या घरात आल्यापासून चारुलताबाईंना लय सहन करावं लागतंय बघ. इसरण्याच्या त्रासापेक्षा आपली माणसं आपल्याला नाही म्हणत हा त्रास जास्त आहे बघ. म्हणजे घरात राहून बी आपली सख्खी माणसं परकी वाटतात. हे लय जरा त्रासाच आहे ना. खरंच एक स्त्री म्हणून त्यांना समजून घेण्याचा मी नेहमीच प्रयत्न करते. त्यांना काही त्रास होणार नाही याची मी काळजी घेते. पण मला असं वाटतं की घरातल्या प्रत्येक माणसानं त्यांची तशी काळजी घेणं गरजेचं आहे. वय वय मला बी जाणवते. तेव्हा मी बी जेवढं काही त्यांच्यासाठी करता येईल ना ते करते बघ. आजी, मी तुम्हाला एक विचारू का? मी खूप विचार करते त्या गोष्टीचा. अगं विचार की काय चाललंय तुझ्या डोक्यात? माझ्या डोक्यात असं चाललं होतं की आई आणि बाबांचं पुन्हा लग्न लावून द्यायचं. चल कुणीकडे आहे तुझ्या अहो मग अशी तो त्याच्या गोडाऊनवरच होता. मगाशी तिथं होतं म्हणजे आता कुणीकडे तिथंच असेल ना मग? तो तिथंच आहे. आपण माणसं पेरलीत त्याच्यावर लक्ष ठेवायला समजा अपडेट आहे त्याला. तो कुठं जातो, कुठून येतो, आपल्याला सगळं कळतं. शाबास, नेमकं असं नियोजन लावलंयस ना. आज काय वाटेल ते झालं तरी तो भेटला पाहिजे बघ राव्या. वय वय. त्याची बाकीची माहिती काढायला सांगितली होती ती काढलीस? अहो त्याची समधी माहिती माझ्याकडे. त्यांनी सातारा, सांगली अशी लई मोठमोठी इव्हेंट केलीत त्यांनी. तेच म्हणताना तर त्याला आपला इव्हेंट दिला होता. आता तुम्ही बघा ना ते आपलं गारवा, आरंभ मंगल कार्यालय, शुभ मंगल कार्यालय, तिथले स्टेज आहे ना त्यांनी बांधलेले आहेत आणि ते रोज रोज खोलत नाही तरी पण ते कधीच तुटले नाही. आपल्याच दांड्या इव्हेंटला काय झालं काय माहिती. तेच कळायला पाहिजे ना. मी फोन लावू का त्याला? नाही नाही फोन नको लावू. थांब, आपण डायरेक्ट जाऊन भेटूया त्याला. चल तू चल मला सांग. चल. चारुलताबाई आणि जावई बापूंचं परत लगीन लावून द्यायचं? हो. पण काय बोलतेस तू हे सुनबाई? कशासाठी असला विचार करतीयास? म्हणजे त्यांचं लगीन झालंय ना व, आता परत कसं लगीन लावून देणार? अगं लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधलेल्या असतात. मग आता त्यांनी बांधलेली गाठ पुन्हा सोडून आपण पुण्यांदा लगीन लावून द्यायचं, हे काय माझ्या मनाला पटत नाही बघ. अहो आजी, तुम्ही जे म्हणताय तेच मी पण म्हणतेय. आई बाबांची लग्नाची जी गाठ सैल झाली आहे ती आपण आता घट्ट करूया. अहो आई इतकी वर्ष बाबांपासून या घरापासून लांब होत्या, त्यांना त्यांच्या लग्नाविषयी काहीच आठवत नाहीये. त्या म्हटल्या मला त्यांना त्यांचं लग्नच आठवत नाहीये. त्यांना लगीन केलेलं आठवत नाही म्हणून आपण पुण्यांदा लगीन लावून द्यायचं, हे काय मला बरोबर दिसत नाही बघ. आपण दुसरा काहीतरी मार्ग बघू की. नाही आजी, मला हाच मार्ग दिसतो. मी काय म्हणते, त्यांना त्यांच्या लग्नाचे फोटो बिटो दाखव की, म्हणजे आठवेल त्यांना. अहो मी तो पण विचार केला होता, पण त्यांच्या लग्नाचा एकही फोटो नाही आहे. मग मी आईंशी लग्नाबद्दल बोलले पण त्यांना खरंच काही आठवत नाही हो. जी तुम्ही विचार करा, तुम्हाला नाही का जाणवते की आई एकट्या पडल्यात? त्या इतकी वर्ष घरापासून लांब होत्या तरी सुद्धा आता परत आल्यानंतर त्या एका वेगळ्या खोलीत राहत आहेत. कारण त्या दोघांमध्ये फक्त वर्षांचंच नाही तर मनानेही अंतर वाढलंय. म्हणून त्यांना एकत्र आणण्यासाठी, त्यांची मनं जुळवण्यासाठी मला असं वाटतं की त्यांचं लग्न व्हावं आणि ते आपण लावून द्यावं. तुझं बरीच पटतंय मला, पण हो म्हणाय हिंमत होत नाही बघ. आणि आधिपतीला बी विचारून बघ की. हे बघ, या ईशावरून आधिपती आणि तुझ्यात वाद व्हाया ना बघ. मी बोलली अधिपतींशी, त्यांना नाही पटत आता, पण मी त्यांना पटवून देईन. तुम्ही काळजी नका करू. मला आत्ता तुम्ही फक्त एवढंच सांगा की हे तुम्हाला योग्य वाटतंय का? मला योग्य वाटो वा न वाटो, पण तुला योग्य वाटतंय ना व?
मग उचल पाऊल. नमस्कार धाकलं सरकार. नमस्कार नमस्कार. बोला काय सेवा करू. ए मंग्या चहा आण सरकारांसाठी. नाही चहा नको. मग थंड घेणार का. नाही थंड नको. आज कसं काय यांना केलं. काय दिवाळीचा पण कार्यक्रम करायचा का. कुठं करायचं सांगा लगेच कामाला लागतो. कामाला तर लावायचंच आहे तुला, पण जरा वेगळ्या कामाला लावायचं. म्हणजे 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 वाघाचे म्हणजे. अरे एवढा भोळा बनू नको. तुला माहित नाही दांड्याच्या इव्हेंटला काय झालं. काय झालं. काय झालं तुला माहित नाही. आम्हालाच विचारतो वय. अहो, मला खरंच नाही ठाव. इव्हेंटच्या रात्री मी साताऱ्याला गेलतो. आजच आलोय आता. खरं सांग. अहो आईची आण घेऊन सांगतो. कार्यक्रमात तू बांधलेलं स्टेज पडायला लागलं होतं. अहो काय सरकार असं होणारच नाही. मग काय सरकार खोटं सांगताय वय. अहो नाही मी असं कवा म्हणलं. अहो इतक्या वर्ष झालं धंदा करतोय असं कवाच नाही झालं. नेमकं झालं काय ते तरी सांगा ना. कार्यक्रम सुरू होता, ज्येष्ठ माणसं त्याच्यावर नाचत होती, आमच्या घरची पण मंडळी होती त्याच्यावर. दांडियाचा कार्यक्रम चालला होता, ते स्टेज लागलं हालायला. कुणी एखादं जर त्याच्यावरनं पडलं असतं, कुणाला काय झालं असतं तर केवढ्याला पडलं असतं. तिथं सगळी गर्दी होती त्यामुळे कुणाला काही कळू दिलं नाही मी. ते स्टेज निदान ढासळणार नाही खाली एवढी खबरदारी आम्ही घेतली. पण जे काय झालं ते बरोबर झालं का सांग मला जयवंत. अहो खरं सांगतो सरकार मला यातलं काही बी माहित नाही. अहो तुमचा कार्यक्रम म्हणताना मी स्वतः लक्ष दिलं होतं. अहो ते स्टेज बांधत असताना मी स्वतः तिकडे हजर होतो आणि मी स्वतः ते बांधून घेतलंय. संध्याकाळच्या टायमापर्यंत मी तिकडेच होतो आणि नंतर बायकोचा फोन आला तिचा मामा लय सिरियस आहे म्हणून बस साताराला गेलो. अहो 2 दिवस दुकान बंद होतं. दसऱ्याची पूजा बी कामगारांनीच केली बरं. हा ठीक आहे, तुझं जे काय असेल ते असेल. त्या दिवशी तिकडे कोण कोण माणसं होती ती सगळी इथं बोलू, चौकशी करायची. आपण त्यांचं लग्न पुन्हा लावून द्यायचं. मला उलट हे चुकीचंच वाटतंय, काय बरोबर वाटत नाही. अगं लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधलेल्या असतात. मग आता त्यांनी बांधलेली गाठ पुन्हा सोडून आपण पुण्यांदा लगीन लावून द्यायचं, हे काय माझ्या मनाला पटत नाही बघ. घरात कुठलीही गोष्ट कोणाच्या मनाविरुद्ध तर मी नाही करणार. अधिपतींना, आजींना, सगळ्यांना माझं म्हणणं पटवून दे, त्यांना कन्व्हिन्स करेन, आईबाबांशी बोलेन आणि मगच थाटामाटात त्यांचं लग्न लावून दे. अक्षरा अक्षरा तू काही कामात नाही आहेस ना. नाही नाही अय्यो तुम्हाला 100 वर्ष आयुष्य. मी आता तुमचाच विचार करत होते. 100 वर्ष आणि काय माझा कसला विचार करत होतीस. काय झालं. नाही झालं काही नाही. काय ग काही लपवतेस का माझ्यापासून. अक्षरा अगं विचारांच्या ओघात काय करून बसलीस. आता काय उत्तर देणार तू आईंना. खरं सांगता येणार नाही आणि खोटंही बोलता येणार नाही. अक्षरा हां कुठे हरवलीस तू. नाही नाही मी तुमचं काही काम होतं का माझ्याकडे. काहीतरी म्हणत होतात तुम्ही. नाही नाही माझं काम काहीच नव्हतं. मला एक विचारायचं होतं तुला. विचारा ना. अगं पूजा झाल्या अधिपती एवढ्या गडबडीत कुठे गेला. काही प्रॉब्लेम झालाय का. काही टेन्शनमध्ये आहे का तू. नाही नाही प्रॉब्लेम काहीच नाही झालाय. नाही म्हणजे मी खाली होते तो घाईघाईत निघाला होता. मी त्याला हाक मारली तर म्हणजे मला इग्नोर करतो पण आज तो नेहमी इग्नोर करतो तसं नाही वाटलं. कुठेतरी तो हरवल्यासारखा वाटला. विचारत होता म्हणून जरा त्याची काळजी वाटली. काय झालंय नक्की त्याचं. नाही प्रॉब्लेम काही नाही आहे. हो आपल्या इव्हेंटमध्ये दांडियाच्या जे काही झालं ना त्याची सखोल चौकशी करायला गेली. आता त्याची कसली चौकशी आणि कोणाची चौकशी करणार. हो आपल्या इव्हेंटमध्ये जे काही घडलं म्हणजे ते स्टेज वगैरे हलत होतं ना त्याची चौकशी. त्या दिवशी प्रसंगावधान राखून अधिपतींनी सगळं व्यवस्थित केलं. कोणाला काही होऊ दिलं नाही, दुर्घटना होऊ दिली नाही. पण मुळात हे व्हायलाच नको होतं असं त्यांचं म्हणणं आहे. शेवटी सेफ्टी महत्त्वाची ना. आणि अहो तिकडे सगळे ज्येष्ठ नागरिक स्टेजवर नाचत असताना त्या फळ्या हलू लागल्या. हे पहिलंच वर्ष होतं दांडियामध्ये ज्येष्ठ नागरिकांना इन्क्लूड करण्याचं. आणि हे पहिलंच वर्ष असताना नेमका ह्याच फेरीला का अडथळावा ह्याचं उत्तर सापडत नव्हतं. आणि तुम्ही जिकडे नाचत होता तिकडच्याच फळ्या हलत होत्या म्हणून आम्ही जास्तच घाबरलो.